आपल्याकडे शुभकार्य झाल्यावर देवीचा गोंधळ करण्याची प्रथा आहे. लग्न मुंज झाल्यावरती आपल्याकडे गोंधळ करतात. पण गोंधळ ह्या शब्दाची खरी फोड आहे गण अधिक दळ. त्याचा पुढे अपभ्रंश झाला तो गोंधळ. गण म्हणजे शिवाचे गण आणि दळ म्हणजे देवीचं सैन्य. जेव्हा देवीने भगवान श्री शंकरांना युद्धामध्ये मदत केली आणि खूप मोठं रूप धारण केलं, तेव्हा तिचा जो विजय झाला त्या विजयानंतर आनंदित होऊन गण आणि दळ या दोघांनी मिळून तिचा जय जयकार केला. तो जो जय जयकार झाला तो गण आणि दळ यांनी मिळून केला, म्हणून गोंधळ. असाच शुभदातांनी लिहिलेला एक पारंपरिक गोंधळ ऐकूया. आणि विशेष म्हणजे शब्द आणि चाल दोन्हीही नवीन आहेत, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकूया आपण. अतिशय सुंदर रचना ताईंनी केलेली आहे. ऐकूया गोंधळ. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ती हरे देवी नारायणी नमोस्तुते. आई घरासी आली ग मनी आनंदमयी ना ग. आई घरासी आली ग मनी आनंदमयी ना ग. माये विसावा घेई ग ऐसी विनंती पायी ग. माये विसावा घेई ग ऐसी विनंती पायी ग. भक्तासाठी लढली आई कैसे भावे तव उतराई. कैसे भावे तव उतराई. प्रसन्न मंदिर गमे सदन हे उजळू ज्योती देवे समयी. उजळू ज्योती देवे समयी. आनंदोत्सव करू सादर गाऊन या गुणगान ग. आई घरासी आली ग मनी आनंदमयी ना ग. माये विसावा घेई ग ऐसी विनंती पायी ग. माये विसावा घेई ग ऐसी विनंती पायी ग. आई समरांगणी उतरली भक्त रक्षणा सिद्धदाहणी. 9 दिवसा रात्री लढली शक्ती देवता सभोवताली. शक्ती देवता सभोवताली. असुरासी मारिता दाहले जगताचे कल्याण ग. आई घरासी आली ग मनी आनंदमयी ना ग. माये विसावा घेई ग ऐसी विनंती पायी ग. माये विसावा घेई ग ऐसी विनंती पायी ग. होत जाळुनी अहंबिजाचा होत जाळुनी अहंबिजाचा मार्ग दाखवा मज मोक्षाचा. मार्ग दाखवा मज मोक्षाचा. सेवेसाठी नित्य जिजावी अवघी माझी काया वाचा. अवघी माझी काया वाचा. पदर पदरुनी तुवा मागणे द्यावे शुभ वरदान ग. आई घरासी आली ग मनी आनंदमयी ना ग. माये विसावा घेई ग ऐसी विनंती पायी ग. माये विसावा घेई ग ऐसी विनंती पायी ग. गोंधळ मांडिला गोंधळाया गोंधळ मांडिला गोंधळाया. गोंधळ मांडिला गोंधळाया. गोंधळ मांडिला गोंधळाया. करवीर वासिनी गोंधळाये माहुरगड रेणुके गोंधळाये. करवीर वासिनी गोंधळाये माहुरगड रेणुके गोंधळाये. तुळजापूर भवानी गोंधळाये मणीची आई गोंधळाये. तुळजापूर भवानी गोंधळाये फणीची आई गोंधळाये. जोगाई माते गोंधळाये महिषासुरमर्दिनी गोंधळाये. जोगाई माते